92 साली मी विद्यापीठ हायस्कूलला शिक्षक होतो तिथं आम्ही केली. म्हणजे मी सेक्रेटरी आणि आमचे मुख्याध्यापक अध्यक्षाचं स्वरूप होतं आणि आता ते जिल्हावर पसरले 1992 साली. अर्थात त्याच्या आधी 89 साली महाराष्ट्रात स्थापन झाली. त्याच्या आधी 2 वर्ष ती अखिल भारतीय पातळीवर स्थापन झाली होती. आणि खरं म्हणजे सगळी सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये ती 1982 साली. बी प्रेमानंद नावाचे ग्रहस्थ केरळचे ते ह्या महाराष्ट्रात त्यांनी फेरी मारली आणि बुवाबाजी कशी असते, ते कसे फसवतात, चमत्कार कसे करतात ते प्रत्यक्षात करून दाखवले. आणि ज्या ज्या भागात ते गेले, ज्या जिल्ह्यात गेले त्या त्या ठिकाणी या संघटना उभा राहिल्या. आम्ही कोल्हापूरवाले 1982 साली ते सगळे शिकलो आणि मग प्रयोग करत राहिलो. मित्रांनो, पण त्याही पूर्वी हे विचार आहेत. आम्ही काही नवीन विचार सांगितले नाहीत. कधीपासून आहेत हे विचार? चार्वाकांच्या पासून आहेत. चार्वाक 2-3 हजार वर्षापूर्वी. त्यानंतर गौतम बुद्ध, भगवान महावीर, त्यानंतर बसवेश्वर म्हणजे 800 वर्षापूर्वी. त्यानंतर चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, नामदेव, हे सगळे संत, वारकरी संत सगळे. एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यांच्या शिष्या बहिणाबाई ज्या कोल्हापूरला होत्या आणि मग तिकडे गेल्या आणि संत तुकारामांच्या शिष्या बनल्या त्या बहिणाबाई. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या जळगावच्या बहिणाबाई, नाशिककडच्या, ज्या बहिणाबाई चौधरी कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर शाहू महाराज, आंबेडकर, महात्मा गांधी, मधल्या काळातले अजून संत बाहेरचे म्हणजे संत रविदास, संत कबीर, आणि अलीकडे ज्यांचे सनातन्यांनी खून पाडले ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, जे आमच्या संघटनेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष पहिल्यापासून. दुसरे आम्हाला मदत करणारे संत कोल्हापूरचे कामगार कार्यकर्ते, कष्टकऱ्यांचे कार्यकर्ते, नेते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे, त्यानंतर धारवाडचे प्राध्यापक कलबुर्गी आणि त्याच्याही पुढच्या बेंगलोरच्या पत्रकार गौरी लंकेश, हे 4 खून अलीकडे पाडले. त्याच्या आधी महात्मा गांधीचा खून पाडला. आणि आधी जी नावं घेतली ना, गौतम बुद्धांच्या पासून, चार्वाकांच्या पासून ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, या प्रत्येकावरती खुनी हल्ले झालेले आहेत. त्यांना त्या प्रत्येकावरती खुनी हल्ले झालेले आहेत. शाहू महाराजांना मारण्यासाठी तर इथं बॉम्बस्फोट केलेला आहे कोल्हापुरात, दामोदर जोशी नावाच्या माणसाने. हे का केलं या सगळ्यांनी? त्याचं कारण हे की या सगळ्यांचा संघर्ष एकच होता. दुसरी नावं घेतली एवढ्यासाठी की या सगळ्यांचा संघर्ष एकच होता आणि तो म्हणजे सनातन्यांच्या विरोधात. आता शेवटी म्हणून तो सनातन्यांनी खून पाडले. हे आता जे 4 शेवटे खून पाडले ते सनातन संस्था नावाचे ते साधन सापडले. पण त्याच विचाराचे सनातनी मंडळी चार्वाकापासून आहे, ज्यांचं म्हणणं असं की समाज 4 वर्गात विभागला पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4 वर्गात. याचा फक्त ब्राह्मणांना सगळे अधिकार, इतरांना अधिकार नाही. त्यांनी फक्त सेवा करायची. महिलांना त्यांचं काहीच नाही, त्यांना ज्ञान नाही, धन नाही, मान नाही, काही नाही. आणि मग हे सगळं मिळायला पाहिजे म्हणून हे चळवळी. संत तुकारामांचे अभंग पाण्यात बुडवण्याला माहिती आहे का? बुडवले समता सांगत होते. त्यांचं म्हणणं होतं सगळी माणसं समान आहे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, त्याच्यात भेद करू नका. भेदाभेद ब्रह्म अमंगळ असं ते लिहून. म्हणजे सगळी माणसे वैष्णव आहे आणि भेदाभेद करणं अमंगळ आहे. आणि मग त्या माणसाचं अभंग पाठ करतो. हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्माण इतिहास सांगायला तेव्हापासून ही अंधश्रद्धा काम करतायत.
आणि त्यातच महत्वाचे काम, हे सगळे काम करणाऱ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले. आज त्यांची आम्ही जयंती साजरी करतो. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी हे सगळे विचार, आतापर्यंत हे विचार अभ्यास केला होता प्रचंड, त्यांनी जी पुस्तकं लिहिली ती आज सुद्धा वाचताना आपल्याला पचना वगैरे पुस्तकं ती आज आपण वाचायला पाहिजे. त्याच्यात घ्या आता इतिहास आहे तसा इतिहास खरा मिळत नाही समोर. महात्मा फुलेंच्या वरचा चित्रपट आलाय माहिती तुम्हाला, महात्मा फुले चित्रपट आला, अजून तो रिलीज व्हायचा आहे. त्याच्या आधीच त्याचा एक फक्त प्रसंग त्याच्या आधी दाखवतात प्रचारासाठी, तो दाखवला काय तो प्रसंग, त्या पुण्यातल्या ब्राह्मण पुरुषांनी आणि महिलांनी, महिला करते आणि तिने सांगितले तुमची तयारी दाखवू नका, आमचा